मी काय म्हणते, व्यक्ती व्यसनाधीन होत चाललेला आहे. हेच व्यसन व्यक्तीला दिवसेंदिवस कमजोर बनवत चाललेलं आहे. दारू पिणं आणि तंबाखू खाणं हेच व्यसन असतं असं नाही बरं का. व्यसन हे चांगल्या वाईट गोष्टींचं असू शकतं. व्यसन म्हणजे काय, थोडक्यात सवय. आणि सवय म्हणजे काय, की ज्या गोष्टींपासून आपण राहू शकत नाही. जर एखादी गोष्ट नसेल तर त्या गोष्टींशिवाय आपण जगू शकत नाही. एखादी गोष्टीवर इतका अवलंबून असतो की ती गोष्ट जर नसेल तर त्याचं दुःख व्यक्त करत बसतो. संपूर्ण जग नीरस वाटतं, कुठेही लक्ष लागत नाही. म्हणजे आपण त्या गोष्टीवर इतकं अवलंबून असतो, त्याची इतकी सवय झालेली असते की आपल्या कळत नकळत आपण त्या गोष्टींचं व्यसनाधीन झालेलो असतो. मग काय, अहो स्वतःला इतके स्ट्रॉंग बनवा, स्वतःला असं घडवा की हे व्यसन, या सवयी आपण आपल्या सोयीनुसार अंगीकारता आल्या पाहिजेत. म्हणजे या सवयींचं, या व्यसनांचं गुलाम न बनता त्यांना आपलं गुलाम बनवता आलं पाहिजे. म्हणजेच काय, हे व्यसन, हे सवयी आपण आपल्या सोयीनुसार सवय लावून घ्यायच्या. एक उदाहरण देते बघा. आपण नियमित आंघोळ करतो. काही कारणास्तव एखादा दिवस आंघोळ नाही मिळाली तर आपला दिवस कसा जातो? अहो, अशी सिच्युएशन येऊ शकते. आपण ट्रेनमध्ये प्रवास करत असताना, हॉस्पिटलमध्ये असताना किंवा एखाद्या ट्रिपवर असताना आंघोळ नाही मिळत. मग या विचाराने आपण संपूर्ण दिवस वाया घालवायचा का? हे झालं मजेशीर आंघोळीच्या व्यसनाचं उदाहरण. पण जर एखाद्या व्यक्तीचं व्यसन असेल, एखाद्या व्यक्तीची सवय असेल की आपण तिच्यावर अवलंबून असू, त्या व्यक्तीशिवाय आपण जगू शकत नाही, राहू शकत नाही, अशी जर व्यक्ती आपल्या जीवनातून गेली किंवा तिने आपल्याला सोडून दिलं किंवा आपण तिला काही कारणास्तव सोडून दिलं, तर अशा परिस्थितीमध्ये आपण कसं रिॲक्ट होतो? अहो, बरेच जण अशा परिस्थितीमध्ये सुसाईड करतात. बरीच जण जगणं विसरून जातात. बऱ्याच जणांना हे संपूर्ण जग नीरस वाटतं. उदाहरण कोणतंही असू देत, एखाद्या व्यक्तीचं असू देत, कोणत्याही वस्तूचं असू देत, कोणत्याही खाण्याचं, पिण्याचं किंवा राहणीमानाचं असू देत, सवयी लावून घ्यायच्या नाहीत. थोडक्यात काय, व्यसनाधीन व्हायचं नाही. जर आपण सर्वजण निर्व्यसनी झालोत तर आपण कोणत्याही सवयीचे गुलाम राहणार नाही. आणि गुलाम नसेल तेव्हा आपण राजा म्हणून जीवन जगू आणि आनंदी राहू. धन्यवाद.